वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डू डज डीड या ऑक्झिलरीचा योग्य पद्धतीने वापर कसा आणि कुठे करायचा. कुठल्या प्रकारच्या वाक्यांमध्ये डू डज डीड हा प्रॉपरली मॅच होतो किंवा तो वापरून आपण तो सेंटेन्स अत्यंत बिनचूकपणे बोलू लिहू शकतो. तर डू डज डीडचा वापर करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे सगळ्यात आधी तर कुठल्या टेन्समध्ये म्हणजे कुठला काळ तुम्ही वापरता आणि कुठल्या काळामध्ये तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स या दोन काळांचाच विचार आपण डू डज आणि डीडच्या बाबतीमध्ये करणार आहोत. डू किंवा डज या ऑक्झिलरी वापरण्यासाठी तो काळ सिंपल प्रेझेंट असणं खूप जास्त गरजेचं आहे. साध्या वर्तमान काळातलं वाक्य असेल तर तिथे तुम्हाला ऑक्झिलरी म्हणून डू आणि डज याचा वापर करता येईल. त्यासाठी काही कंडिशन आहे की डू कुठे वापरायचा आणि डज कुठे वापरायचा आहे. जसं मी इथे लिहिलंय की डू हा ऑक्झिलरी वापरण्यासाठी आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट कोण असावा ही साधी गोष्ट लक्षात ठेवायची. सब्जेक्ट जर आय म्हणजे प्रथम व्यक्ती असा असेल, यू तू किंवा तुम्ही असा असेल, वी आम्ही असा असेल किंवा एखादं प्लुरल फॉर्म असेल आणि एखादा नाउन असेल, कुणाचंही व्यक्तीचं नाव असेल, अशा वेळेस आपण या सगळ्या सब्जेक्ट्स बरोबर डू चा वापर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करतो. कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच फक्त डू आणि डज वापरला जातो एक ऑक्झिलरी म्हणून आणि तेव्हाच आपले सेंटेन्स बरोबर येतात. तर त्यासाठी आपण आता बघितलं डू साठी आपण सब्जेक्ट म्हणून आय यू वी प्लुरल्स किंवा नाउन यांचा विचार करणार आहोत. तरच आपल्या सेंटेन्स मध्ये आपण डू वापरणार आहोत आणि काळ तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. त्यानंतर डजच्या बाबतीमध्ये आपण काय बघणार आहोत तर यात जर मी कर्त्याचा विचार केला तर तो कर्ता म्हणजे माझा सब्जेक्ट हा ही शी इट किंवा कुठलाही सिंग्युलर फॉर्म आणि नाउन अशा बाबतीमध्ये तुम्ही किंवा अशांच्या बरोबर अशा सब्जेक्टच्या बरोबर तुम्ही डजचा वापर करणार आहात. सर डू डज क्लिअर आहे की एक तर सिंपल प्रेझेंट टेन्स हवाय. मग त्यानंतर दुसरी गोष्ट येते ते म्हणजे आपण जे सेंटेन्स करणार आहोत त्या सेंटेन्स मधला आपला सब्जेक्ट कुठला आहे, त्या सब्जेक्टचा प्रकार कुठला आहे. म्हणजे आपण आय यू वी प्लुरल नाउन अशा पद्धतीचा सब्जेक्ट असणार आहे तर आपण डेफिनेटली तिथे डू वापरायचा आहे. आणि जर ही शी इट किंवा सिंग्युलर फॉर्म असेल किंवा एखादा नाउन असेल तर अशा वेळेस आपण तिथे डजचा वापर करायचा आहे. तर डू डज साठी या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे काळ, कुठल्या काळामध्ये तुम्ही सेंटेन्स बनवणार आहात आणि दुसरा म्हणजे तुमचा सब्जेक्ट, तुमच्या वाक्यामध्ये कोण कर्ता आहे त्या कर्त्यानुसार तुम्ही डू आणि डज वापरू शकता आणि तुमचा सेंटेन्स परफेक्ट बनवू शकता. दुसरा आहे ते म्हणजे डीड. आता डीडलाही त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचंय. इथेही काळाचा उपयोग तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की जर डीड हा ऑक्झिलरी तुम्हाला वापरायचा आहे तर तो फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्येच वापरता येतो. म्हणजे साध्या भूतकाळी वाक्यामध्येच आपण डीडचा वापर करू शकतो. त्यावेळेसच आपली सेंटेन्सेस परफेक्ट येऊ शकतात. मग करता पुन्हा प्रश्न आला की सब्जेक्ट कुठला घ्यायचा. तर डीडच्या बाबतीमध्ये सब्जेक्टचा काही मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा नाहीये. कारण डीड वापरत असताना वरील कुठलाही सब्जेक्ट आपण वापरू शकतो. म्हणजे अगदी आय यू वी प्लुरल नाउन किंवा ही शी इट सिंग्युलर किंवा एनी नाउन असा कुठलाही सब्जेक्ट तुम्ही वापरू शकता. मात्र वाक्य फक्त भूतकाळी असलं पाहिजे. साधा भूतकाळातलं वाक्य असेल तर आणि तरच आपण डीड या ऑक्झिलरीचा वापर करत असतो आणि आपले सेंटेन्स बनवत असतो. म्हणजे काय, थोडक्यात डू डज डीड या तिघांचा वापर या ऑक्झिलरीचा वापर आपल्या सेंटेन्स मध्ये योग्य पद्धतीने लक्षात घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी टेन्स लक्षात ठेवा. डू आणि डज साठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघणार आणि कायम त्यालाच लक्षात ठेवणार आणि डीड साठी मात्र आपण सिंपल पास्ट टेन्सचे सेंटेन्स घेणार आणि त्यालाच लक्षात ठेवणार. या दोन गोष्टींच्या नंतर एक गोष्ट ती म्हणजे आपला फॉर्मॅट. कशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवत असतो डू डज डीड घेऊन आपल्याला जर वाक्य बनवायचे आहे तर त्यासाठीचा फॉर्मॅट काय. सगळ्यात आधी आपला सब्जेक्ट असणार आहे कर्ता. त्यानंतर डू डज डीड मी जसं म्हटलं की काळ पहा आणि त्या पद्धतीने डू डज किंवा डीड काय येईल त्याचा वापर करा आणि प्लस आपला व्हर्ब असणार आहे. व्हर्ब पहिल्या रूपामधला व्हर्ब तुम्हाला इथे वापरायचा आहे V1 काही साधे सेंटेन्स बनवण्यासाठी. तर चला मग आपण बघूया आता की हे सेंटेन्स कसे बनवायचे, डू डज डीडचा योग्य वापर कसा करायचा. आता काही सेंटेन्स आपण पाहूयात, काही सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करूया, अभ्यासूया की कशा पद्धतीने डू डजचा वापर केला जातो. सुरुवातीला आपण डू डज विषयी बघणार आहोत. मी जसं मगाशी सांगितलं की डू
हा आय, वी, यू, दे अशा सब्जेक्टच्या बरोबर येतो, किंवा मग प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्याबरोबर आपण डू वापरतो, पण काळ मात्र प्रेझेंट टेन्स असला पाहिजे. तसेच डज वापरण्यासाठी ही, शी किंवा कुठलाही नाऊन असला तरी चालतो, पण पुन्हा सिंपल प्रेझेंट टेन्सच असला पाहिजे, आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तरी आपण डजचा वापर करू शकतो. तर या दोन्ही मुद्द्यांच्या आधारे आपण काही सेंटेन्सेस बघणार आहोत. जसं मी काम करतो, इथला जर तुम्ही सब्जेक्ट पाहिला तर तो मी आहे, त्यासाठी आपण आय हा सब्जेक्ट वापरतो. काम करतो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला सेंटेन्स आहे, नक्कीच आपल्याला इथे डू वापरावा लागेल, डू या ऑक्झिलरीचा वापर करावा लागेल. मी काम करतो, आय डू वर्क. मी काम करतो, आय डू वर्क. तो काम करतो, इथे मात्र आता सब्जेक्ट आपण घेतलेला आहे तो, म्हणजे त्यासाठी आपण प्रोनाउन यूज करणार आहोत ही. तो काम करतो, ही डज वर्क. ही डज वर्क. इथे मी डजचा वापर केलाय कारण जसं मी नियमांमध्ये सांगितलं होतं, लक्षात ठेवण्याच्या गोष्टींमध्ये सांगितलं होतं की तुमचा सब्जेक्ट कोण आहे आणि तुमचा काळ काय आहे, या दोन गोष्टी मॅटर करतात की तुम्ही तिथे डू, डज किंवा डिड कशा पद्धतीने वापरायचा. तो काम करतो, ही डज वर्क. आम्ही काम करतो, आम्ही, वी. आम्हीसाठी वी डू वर्क. आम्ही काम करतो, वी डू वर्क. प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल वर्तमान काळातलं वाक्य आहे. आम्ही हा कर्ता आहे, त्यासाठी वी डू वर्क. रमेश काम करतो, पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचं नाव आहे रमेश, आणि अशा वेळेस आपण, मी जसं सांगितलं होतं की एकतर सिंग्युलर नाउन असेल तर आपण तिथे डजचा वापर करणार, डज या ऑक्झिलरीचा वापर करणार. सो रमेश डज वर्क. फुल स्टॉप. रमेश काम करतो. काय करतोय रमेश? रमेश काम करतो. साधी क्रिया आहे, साधा वर्तमान काळ आहे, त्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स असताना आपण डजचा वापर करतो. अशाच पद्धतीने निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सुद्धा आपल्याला थोडीशीच काळजी घ्यायची आणि सेम पद्धतीने आपले डू डज वापरून सेंटेन्स बनवायचे असतात. निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना काळजी काय घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा सपोज तो काम करतो, आपण साध्या पद्धतीने सेंटेन्स बनवला म्हणजे ही डज वर्क. त्यालाच जर आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचा आहे म्हणजे नाही अशा पद्धतीने दर्शवायचं आहे, ही डज नॉट, तुम्ही त्याला डझंट असे लिहू शकता. ही डझंट वर्क, तो काम करत नाही. म्हणजे सब्जेक्ट नंतर डू, डज किंवा डिड घ्यावा, त्यानंतर त्याला नॉट लावावा आणि आपला वर्ब घ्यावा. यासाठी फॉर्मॅट हा असणार आहे सब्जेक्ट प्लस डू, डज, डिड, त्यानंतर नॉट, कारण निगेटिव्ह सेंटेन्स लावायचा आहे, बनवायचा आहे, नॉट प्लस आपला V1. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवू शकतो. निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना लक्षात ठेवण्याच्या या दोनच गोष्टी. एक तर आपण जेव्हा डू, डज, डिडचा प्रॉपर यूज करतो त्यानंतर नॉट लावायचा आहे आणि ऍज युजुअल आपला सेंटेन्स लिहायचा आहे. तो लवकर झोपतो, ही डज स्लीप अर्ली. तो लवकर झोपतो, ही डज स्लीप अर्ली. तो लवकर झोपत नाही, ही डज नॉट स्लीप अर्ली. आपण फक्त डज नंतर नॉटचा वापर केलेला आहे आणि आपला निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेला आहे. आता आपण सेंटेन्स कसे बनवायचे ते तर पाहतोच आहोत, पण त्यामध्येही जसा निगेटिव्हचा मी टाईप सांगितला की निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण नॉटचा वापर कसा करायचा आणि मग डू, डज, डिड वापरून आपण सेंटेन्स कसे बनवायचे, तसाच एखादा प्रश्न तयार करायचा असेल म्हणजे प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे आणि डू, डज, डिडच्या आधाराने बनवायचं आहे, तर तो कसा. मी इथे काही आन्सर्स लिहिलेली आहेत, म्हणजे हे जे सेंटेन्स आहेत ते माझ्या कुठल्या तरी एका प्रश्नाचा आन्सर असणार आहे. मग तो प्रश्न कसा बनवायचा आणि डू, डज ची फेरबदल कशी करायची, त्या सेंटेन्स मध्ये ते कसे वापरायचे ते मी आता सांगणार आहे. ही डज नॉट स्पीक इंग्लिश. तो इंग्लिश बोलत नाही. ही डज नॉट स्पीक इंग्लिश. आता मला क्वेश्चन विचारायचा आहे की तो इंग्लिश बोलतो का. सिंपल प्रेझेंट टेन्स मधला प्रश्न आहे आणि मग तो कसा बनवायचा. तर ज्यावेळेस आपण सेंटेन्स मध्ये प्रश्न बनवायचा आहे आणि प्रश्न बनवत असतो, जसं मी डज वापरला आणि माझा सेंटेन्स क्लिअर केला, परफेक्ट बनवला, तसा आता डज वापरून माझा प्रश्न कसा तयार होतो. तर वाक्याची सुरुवात करत असताना सुरुवातीला आपण डज घेणार आहोत. डज ही डझंट स्पीक इंग्लिश. डज ही स्पीक इंग्लिश, हा माझा प्रश्न असेल. तो इंग्लिश बोलतो. डज ही स्पीक इंग्लिश, तो
इंग्लिश बोलतो आणि मग माझा आन्सर असणार आहे ही डझंट स्पीक इंग्लिश. तो इंग्लिश बोलत नाही, तो इंग्रजी बोलत नाही. म्हणजे सेंटेन्स मधला प्रश्न बनवण्यासाठी, या प्रकारच्या सेंटेन्स मधला प्रश्न बनवण्यासाठी आपला फॉर्मॅट असणार आहे की आपल्या वाक्याची सुरुवात ही डू, डज किंवा डिडने व्हावी आणि त्यानंतर येणारा सब्जेक्ट असणार आहे. जो कुठला सब्जेक्ट तुम्ही तुमच्या सेंटेन्स मध्ये वापरलेला आहे तो सब्जेक्ट असणार आहे. मग तुमचा असणार आहे वर्ब आणि त्यानंतर तुम्ही सेंटेन्स तयार करणार आहात. म्हणजे अशा प्रकारचे सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला वाक्याची सुरुवात ही डू, डज, डीड पासून करावी लागते. जसं ही डझंट स्पीक इंग्लिश, डज ही स्पीक इंग्लिश हा क्वेश्चन झाला. शी डझंट सिंग स्वीटली, डज शी सिंग, तुम्ही एवढा क्वेश्चन बनवला तरी चालतो. डज शी सिंग, शी डझंट सिंग स्वीटली हा आपला आन्सर असेल. वी डू नॉट प्ले कार्ड, आम्ही पत्ते खेळत नाही. वी डू नॉट प्ले कार्ड. डू वी प्ले कार्ड, आम्ही पत्ते खेळतो. डू वी प्ले कार्ड. अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स बनवत जाता आणि डू, डज, डीडचा योग्य पद्धतीने वापर त्या सेंटेन्स मध्ये करत जाता. प्रश्नार्थी वाक्यासाठी फक्त एवढ्याच काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की डू, डज, डीड पासून वाक्याची सुरुवात होणार आहे, शेवटी प्रश्नार्थक चिन्ह येणार आहे आणि प्रश्नार्थी वाक्य तयार होतात. डीड वापरून कशा पद्धतीने सेंटेन्स बनवायचे त्याची आपण आता प्रॅक्टिस करूया. इथे मी एक सेंटेन्स लिहिलाय, तो अत्यंत साध्या पद्धतीने म्हणजे साध्या भूतकाळातला आहे. तो ऑफिसला गेला. असे सेंटेन्स आपण टेन्स शिकत असताना बरेच प्रॅक्टिस केलेले आहेत. त्यामध्ये आपण सब्जेक्ट आधी घेतो, त्यानंतर V2 वापरतो आणि मग आपला ऑब्जेक्ट घेतो आणि आपले सेंटेन्स तयार करतो. पण डू, डज, डीड वापरून आपण जेव्हा सेंटेन्स बनवत असतो तर त्यावेळेस मी कशा पद्धतीने निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे तेही सांगितलंय आणि कशा पद्धतीने क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थी वाक्य बनवायचे तेही सांगितलंय. आता डीड वापरून ते कसे करायचे. तो ऑफिसला गेला, ही वेंट टू ऑफिस. जसं मी सांगितलं तसं की तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे आणि जो आपला वर्ब आहे त्याचं दुसरं रूप वापरायचंय. गो पहिलं रूप आहे V1, वेंट V2 आहे आणि गॉन हा त्याचा V3 आहे. म्हणून ही वेंट टू ऑफिस. तो ऑफिसला गेला नाही म्हणजे आपल्याला नॉट वापरायचंय. भूतकाळातलं वाक्य आहे, साध्या भूतकाळातलं. डीड वापरणं गरजेचं आहे. ही डिडंट गो टू ऑफिस. तो ऑफिसला गेला नाही. निगेटिव्ह सेंटेन्स. आता डीड वापरून प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं तर वाक्याची सुरुवात डीडने होणार आहे. डीड ही गो टू ऑफिस क्वेश्चन मार्क, कारण प्रश्नार्थी चिन्ह देणं गरजेचं आहे कारण आपण इथे प्रश्न बनवतो आहोत. डीड ही गो टू ऑफिस. तो ऑफिसला गेला का. तर डीड वापरून अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बनवू शकतो. मला पिझ्झा आवडतो. मला पिझ्झा आवडतो. बेसिकली आपण कशा पद्धतीने मांडतो. आपली वाक्यरचना इंग्रजीमध्ये कशी असते. सब्जेक्ट, वर्ब, नाउन. सो आय लाईक पिझ्झा. मला पिझ्झा आवडतो. यालाच मला जर निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य बनवायचे किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे तर मी कशी बनवेन. आय डोंट लाईक पिझ्झा. मला पिझ्झा आवडत नाही. डू यू लाईक पिझ्झा. तुला पिझ्झा आवडतो. म्हणजे आपण या सेंटेन्सला म्हणजे अगदी साध्या एखाद्या वाक्याला सुद्धा निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये किंवा प्रश्नार्थी वाक्यामध्ये म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करताना कशा पद्धतीने आपली वाक्यरचना बदलते. आय लाईक पिझ्झा. आय डोंट लाईक पिझ्झा. डू यू लाईक पिझ्झा. तसंच कुठल्याही सेंटेन्स मध्ये डू वापरून ज्यावेळेस आपण प्रश्न बनवत असतो ते कसे असतील. डू यू लाईक इट. तुला ते आवडतंय. डू यू हॅपी. तू आनंदी आहेस का. डू यू नो दिस. तुला हे माहिती आहे का. डू यू वॉन्ट आईस्क्रीम. तुला आईस्क्रीम हवी आहे का. डू आय लुक गुड टुडे. मी आज बरी दिसते का, चांगली दिसतेय का. डू आय डान्स. मी नाचू का. अशा पद्धतीचे सेंटेन्स वाक्यरचना जर प्रश्नार्थी पद्धतीने करायची असेल तर आपल्याला सेंटेन्स मध्ये डू असा वापरावा लागतो. वाक्याची सुरुवात डू ने करा. डजने करायची असेल त्या पद्धतीचे सेंटेन्स बनवायचे असेल तर तुम्ही वाक्याची सुरुवात डजने किंवा डिडने करू शकता आणि आपले निगेटिव्ह एज वेल एज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तुम्ही सहज पद्धतीने करू शकता. डू, डज, डीडचे हे काही साधे सोपे नियम लक्षात ठेवून आपण आपली व्होकॅब्युलरी, आपली रायटिंग स्किल आणखीन इम्प्रूव्ह करू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने.